नमस्कार मंडळी, वेलकम टू चाय ट्यून्स अँड चेक चेक-इन्स. सो हाय गाईज. मी जास्त नोझी साऊंड करते बिकॉज गेले 3 दिवस मला खूप जास्त सर्दी आहे आणि बँगलोरचं वेदर पण खूप लवकरच चेंज झालं आणि खूप वेगळं झालेलं आहे की खूपच गरमीपासून आम्ही खूप जास्त पावसाळी वातावरणात आलो आहे. खूप थंड वारा वगैरे सुटला इथे, त्याच्यामुळे ती जास्त ॲग्रेवेट होत चालली आणि दॅट्स द रिझन मी खूप जास्त फटीग्ड फील करते आहे. सो आज संडे पण आहे, मी खूपच उशिरा उठले सर्दीमुळे. सो अश्विन माझ्यासाठी खूप छान सरप्राईज अरेंज करून ठेवलेलं. हो, सो बिंग संडे आज आपल्याला संडेला खूप छान काहीतरी खाऊसं वाटतं. यु नो, मे बी इट कुड बी एगिटेरियन और नॉन व्हेजिटेरियन. सो आज आम्ही असंच मित्रांनो, तुम्हाला ट्रफल्स माहिती असेल. नो, दॅट इज वन ऑफ द मोस्ट फेमस फूड चेन. ओके, सो आम्ही ट्रफल्समधून खूप छान ब्रेकफास्ट ऑर्डर केला आहे. तुम्हाला आम्ही दाखवू आणि यु नो, स्टे ट्यून्ड. हे आहे ब्रेड टोस्ट. हे कटलरीज. Oh, here it comes, your breakfast. This is Spanish omelette. This is egg cheese omelette. Looks yum. Super awesome. So हे आले आहेत, असं आले. दिस इज चीज ऑमलेट अँड दिस इज स्पॅनिश ऑमलेट. आणि सोबत काही अशी साईडर्स आहेत. ड्रेसिंग्स, आय गेस पोटॅटो स्मॅश. ओके, ओपन करून दाखवतो. सॉरी. बट नाईसली पॅक. थोडंसं वॉर्म आहे. दिस इज what we call this, baked tomato, is it? नाही, हां असेल बहुतेक. ते whatever. आणि हे थोडंसं मला म्हणजे सॅलॅड आहे. ओके, दिस इज मॅश पोटॅटो अँड दिस इज चीज ऑमलेट. ओके, स्टफ चीज ऑमलेट मेड ऑफ 3 eggs. सो क्वाईट हेवी होऊन जाणार आहे. आणि त्यासोबत दिले आहेत ब्रेड टोस्ट. ओके, नाईस. दिस इज नाईसली टोस्टेड. आणि सिमिलर वे हे आहे स्पॅनिश ऑमलेट. त्यासोबत पण सेम मॅश पोटॅटो ऑमलेट, सॅलड, बेक टोमॅटो आणि सोबत ब्रेड टोस्ट. यप, ब्रेड टोस्ट नाईसली पॅक. आम्ही हे आता टेस्ट करू दोघं आणि तुम्हाला एक रिव्ह्यू देऊ की हे कसं आहे. आणि स्विगीवरती ऑफर असल्या कारणाने म्हणजे खूपच डिस्काउंटमध्ये मिळालेलं आहे. आणि ट्रफल्स बिंग यु नो गुड आणि नोन फॉर इट्स हायजीन. दिसतं पण खूप छान आहे आणि यमी आहे. आणि आय कांट स्टॉप यु नो इटिंग दिस. मला आतून ड्रुलिंग होते का? ड्रुलिंग होते. हो, समोर आलंय लगेच. आता आम्ही आता स्टार्ट करतो. क्वालिटी ऑफ ब्रेड. मी नाही ते सगळं आम्ही डायरेक्ट खात त्याच्यामुळे. मॅश पोटॅटो ट्राय करायचं. ओके, हो, दिस इज व्हेरी हेवी. कसं आहे? मस्त आहे. सुपर ऑसम. जस्ट सुपर ऑसम. हे पण खूप सुंदर आहे. म्हणजे मॅश पोटॅटोमध्ये ना बटक, आपलं बटक आली कसं ना त्यातच असेल. गार्लिक बटर असतं ना, तसं मॅश पोटॅटोमध्ये येतं. सो खूप छान आहे, खूप छान.
सॅलड इज ऑल्सो यम. ह्याच्यात कदाचित स्पॅनिश ऑमलेट मी 10 on 10. Seriously guys. गार्लिक प्लस काहीतरी हर्ब्स टाकतात मॅश पोटॅटो मध्ये. खूप सुंदर लागतंय, खूपच सुंदर, जबरदस्त. लव्ड इट. वर्थ एव्हरी पेनी. हे खूप मस्त आहे. हे असं सॅलड कसं बनवता? हे खूप सुंदर आहे. कोबी एवढी छान आपल्या घरी का नाही झालं? कच्ची कोबी आणि गाजर. सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे ना, मला दोन्ही पण एग्समध्ये एग्सचा स्मेल येत नाही आहे. जो आपण जनरली घरी बनवतो त्याला येतो, पण ह्याला नाही येत आहे. इट्स इज गुड. सगळ्यात फेवरेट ते सॅलड आहे. चीज ऑमलेट पण खूप छान आहे. ओव्हरऑल हे सगळं 10 on 10 आहे. ब्रेड पण फ्रेश आहे. सॉरी अबाउट दिस गाइस. ही इज ड्रोलिंग बेसिकली. ब्रेड पण खूप फ्रेश आहे. ब्रेडची क्वालिटी पण खूप ऑसम आहे. बेक्ड आहे. थोडासा बॉम्ब आहे कारण की स्विगीवरून घरी येईपर्यंत थोडासा वेळ गेला. जास्त थंड नाही झालंय. स्टील इटेबल, बट यू कॅन टेस्ट अँड यू कॅन फील एव्हरी बाईट. ओके, एवढं छान आहे हे. आणि टेस्ट पण नो डाऊट. ओव्हरऑल पूर्ण या ऑर्डरलाच मी 10 on 10 देईन अँड 1 star एक्स्ट्रा. सेम फ्रॉम मी. सो या गाईस, आम्ही हे पटकन खातो. पटापट आता मी खातो कारण वी कॅन कंट्रोल आवरसेल्व्स. रादर मी तर नाहीच करू शकत आहे. सो मित्रांनो, आजच्या ब्रंचनंतर आजचा दिवस ऑलमोस्ट एंड झालेला आहे. ओके, आज आम्ही काहीच असं, अंकिताची तब्येत थोडीशी डाऊन असल्यामुळे आम्ही कुठे बाहेर पण गेलो नाही आणि काहीच असं म्हणजे प्रोडक्टिव्ह पण नाही केलं आणि काही शूट पण नाही केलं. बट वी एन्श्योर्ड टू enjoy our day. Still enjoy our day. We did a karaoke session at home आमच्या प्रोजेक्टरवरती आणि कॅरोके सिस्टमवरती. आणि आता नेक्स्ट पार्ट ऑफ हॅरी पॉटर बघतो आहे आणि दिस इज हाऊ वी विल एंड आवर डे. आणि आमचा लॉंग वीकेंड अशा प्रकारे संपलेला आहे. एक्सटेंडेड लॉंग वीकेंड. बेसिकली मला एक गोष्ट सांग, टू समराइज दिस लॉंग वीकेंड काय केलं आपण? फूड एक्सप्लोर केलं. फक्त फूडच एक्सप्लोर केलं. सो बेसिकली वी हॅड अ लॉट ऑफ प्लॅन फॉर दीज 3 days. ॲक्च्युली आम्हाला खरं सगळ्यात महत्त्वाचं तर आम्हाला बाहेर जायचं होतं फिरायला. बट उटीचं टेम्परेचर ह्या वेळेला खूप जास्त आहे. इट इज इक्वल टू वॉट वी आर लिव्हिंग करंटली इन बँगलोर. सो आम्हाला असं वाटलं की काही पॉईंट बनत नाही की सेम टेम्परेचरमध्ये जायचं. आणि उटी इज नोन फॉर इट्स लो टेम्परेचर. सो तिथे नाही जाऊ शकलो. बट स्टील वी हॅड अ थिंग की एक विजन होतं की 3 days ॲटलिस्ट बँगलोरमध्ये तरी एक्सप्लोअर करायचं, एन्जॉय करायचं. हावेवर ते म्हणतात ना, वेन मॅन प्रपोजेस गॉड डिस्पोजेस, तशा प्रकारचं झालं आमच्यासोबत. सो मी रॅदर आजारी झाले. खूप जास्त सर्दी. इट इज ऑल थँक्स टू द बँगलोर वेदर की लगेचच पावसाळा सुरू झाला. बट ठीक आहे. आणि शेवटी काय, आता आम्ही असंच घरामध्ये राहून केलं आमचा वीकेंड, लॉंग वीकेंड. सो भेटूया आता पुढच्या व्लॉगमध्ये. हा व्लॉग, आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला? ओके, आम्हाला नक्की कळवा कॉमेंटमध्ये. आणि चाय ट्यून्स अँड चेक-इन्सला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि प्लीज कॉमेंट्समध्ये नक्की कळवा की तुम्हाला आमच्या व्हिडिओजमध्ये काय आवडतं आहे, काय नाही आवडत आहे, किंवा काय इम्प्रूव्हमेंट करायला हवी. सो आम्हाला पण कळेल की आम्ही काय काय नवीन ॲडिशन्स करू शकतो, काय करू शकतो. येस. प्लीज. सी या. बाय बाय.